चला तर पाहूया इतिहास या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न. 1877च्या दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास भारतीय साम्राज्य किताब कोणी दिला? लॉर्ड लेस्डाउन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड लिटन का लॉर्ड रिपन? तर पर्याय क्रमांक 3 लॉर्ड लिटन. बायबलचे मराठी भाषांतर स्त्री धर्मनीती, दी हाय कास्ट हिंदू वुमन हे ग्रंथ कोणी लिहिले? विष्णुबुवा ब्रह्मचारी, बेहराम मलबारी, पंडित रमाबाई का बाबा पदमजी? तर पर्याय क्रमांक 3 पंडित रमाबाई. पुढीलपैकी हा राष्ट्रकूट या घराण्याचा संस्थापक होता? दंतीदुर्ग, सिमुक, चालुक्य का सातकर्णी? तर पर्याय क्रमांक 1 दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट या घराण्याचा संस्थापक होता. निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? पंडित रमाबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जनक्का आहे तर जनक्का शिंदे का न्यायमूर्ती रानडे? तर पर्याय क्रमांक 3 जनक्का शिंदे. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, क्रांतिसिंह नाना पाटील का स्वातंत्र्यवीर सावरकर? तर पर्याय क्रमांक 4 स्वातंत्र्यवीर सावरकर. गांधीजीची उपस्थिती असलेले गोलमेज परिषद कोठे भरली होती? दिल्ली, लंडन, एडिनबर्ग का मुंबई? तर पर्याय क्रमांक 3 लंडन येथे भरली होती गांधीजीची उपस्थित असलेली गोलमेज परिषद. या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. 6 जून 1674, 10 नोव्हेंबर 1659, 10 नोव्हेंबर 1669 का 19 फेब्रुवारी 1656? तर पर्याय क्रमांक 1 6 जून 1674. छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेल्या वट हुकूमद्वारे कोणती पद्धत बंद केली? महारवतन, हुंडा पद्धती, सवर्णासाठी स्वतंत्र पानवटे का जातवार वसतिगृह? तर पर्याय क्रमांक 1 महार वतन ही पद्धत बंद केली. स्वतंत्र भारताचे संविधान या दिवशी अंमलात आले? 26 जानेवारी 1947, 15 ऑगस्ट 1950, 26 जानेवारी 1950 का 15 ऑगस्ट 1947? तर पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला व मोठा उठाव म्हणजे 1857चा उठाव. या उठावाच्या काळात भारताचा गव्हर्नर जनरल हा होता? लॉर्ड मेयो, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड लॉरेन्स का लॉर्ड डलहौसी? तर पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग. बंगालच्या फाळणीच्या विरोधात जे आंदोलन झाले त्यास वंगभंग आंदोलन असे म्हणतात. तर या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे? तर पर्याय क्रमांक 1 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? 2 ऑगस्ट 1920, 1 ऑगस्ट 1920, 16 ऑगस्ट 1920 का 2 ऑगस्ट 1921? तर पर्याय क्रमांक 1 2 ऑगस्ट 1920. आझाद हिंद सरकारला कोणत्या राष्ट्रांनी मान्यता दिली? आझाद हिंद सरकारला कोणत्या राष्ट्रांनी मान्यता दिली? तर इटली, जर्मनी, जपान का ऑस्ट्रेलिया? तर पर्याय क्रमांक 1 इटली या राष्ट्रांनी मान्यता दिली. पर्याय क्रमांक 1. महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आपला आवाज उठविला? स्त्री गुलामगिरी, सामाजिक गुलामगिरी, शेतकऱ्यांची गुलामगिरी का धार्मिक गुलामगिरी? तर पर्याय क्रमांक 2 सामाजिक गुलामगिरी. पोर्तुगीजाकडून वसईचा किल्ला कोणी जिंकून घेतला होता? नानासाहेब पेशवे, छत्रपती संभाजीराजे, थोरले बाजीराव का चिमाजी अप्पा?
तर पर्याय क्रमांक 4 चिमाजी आप्पा यांनी जिंकून घेतला होता. इंदू प्रकाश हे वृत्तपत्र रानडे बरोबर कोणी सुरू केले? साने गुरुजी, विष्णू शास्त्री, परशुराम शास्त्री पंडित, पंजाबराव शामराव देशमुख का बाळशास्त्री जांभेकर? तर पर्याय क्रमांक 2 विष्णू शास्त्री, परशुराम शास्त्री पंडित. यांनी 1912 पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांचे एकत्र सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल शिंदे, छत्रपती शाहू महाराज का महात्मा फुले? तर पर्याय क्रमांक 2 विठ्ठल रामजी शिंदे. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे डॅडसचे सरदार झाले. निजामशहाचे, विजापूरच्या आदिलशहाचे, जावळीचे का औरंगजेबाचे? तर पर्याय क्रमांक 2 विजापूरच्या आदिलशहाचे सरदार झाले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, डॉक्टर बापूजी साळुंखे, जे पी नाईक का डॉक्टर पंजाबराव देशमुख? तर पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बापूजी साळुंखे. लोकसेवेसाठी कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? ग्रामरक्षा, ग्राममंडळ, निष्काम कर्मठ का महिला विद्यापीठ? तर पर्याय क्रमांक 3 निष्काम कर्ममठ. पुढीलपैकी वैदिक संस्कृतीचा पहिला ग्रंथ होय? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद का अथर्ववेद? तर पर्याय क्रमांक 1 ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीचा पहिला ग्रंथ होय. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? स्त्री विचार शक्ती, सार्वजनिक सभा, परमहंस सभा, सत्यशोधक सभा? तर पर्याय क्रमांक 1 स्त्री विचार शक्ती. कोणत्या उठावाने ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील सत्तेचा शेवट झाला? मराठा व इंग्रज युद्ध, इंग्रज युद्ध 1818, 1857 चा उठाव का 1864 चे बक्सार युद्ध? तर पर्याय क्रमांक 3 1857 चा उठाव. खालीलपैकी हा फाळणीचा दिवस होता म्हणून हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला? 15 ऑगस्ट, 16 ऑक्टोबर, 22 डिसेंबर का 26 जानेवारी? तर पर्याय क्रमांक 2 16 ऑक्टोबर. भारतातील वृत्तपत्र सृष्टीचा जनक असे कोणाला म्हणतात? जॉन ॲडम्स, चार्ल्स मेटलॉफ का जेम्स हिक्की का लॉर्ड वेलेस्ली? तर पर्याय क्रमांक 3 जेम्स हिक्की. स्वराज्य संघाची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह, नाना पाटील, पंडित जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे का ॲनी बेझंट? स्वराज्य संघाची स्थापना पर्याय क्रमांक 4 ॲनी बेझंट यांनी केली. हा डॅडॅश हा सातवाहन घराण्यातील शेवटचा मोठा राजा होता. सिमुक, चालुक्य, यज्ञश्री सातकर्णी का दंतीदुर्ग? तर पर्याय क्रमांक 3 यज्ञश्री सातकर्णी. महात्मा गांधीचे नवजीवन साप्ताहिक या भाषेत होते? बंगाली, गुजराती, हिंदी, इंग्रजी? तर पर्याय क्रमांक 2 गुजराती या भाषेत होते. भारतीय लष्कराने या दिवशी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त केले? 19 डिसेंबर 1961, 15 ऑगस्ट 1952 का? तर पर्याय क्रमांक 1 19 डिसेंबर 1961. शिक्षण वाट पाहू शकते परंतु स्वराज्य नाही असे उद्गार कोणी काढले? लोकमान्य टिळक, महात्मा फुले, आगरकर, सी आर दास?
तर पर्याय क्रमांक 4 सी आर दास यांनी काढले.